अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असा हा स्मार्ट बाजार आहे आमच्या बिल्डिंगपासून. आणि मुलांना आधीमध्ये कधीतरी जावं वाटत असेल तर आम्ही जातो, पायी चालत जातो जवळच आणि मुलंही सोबत होती. चला तुम्हाला स्मार्ट बाजारमध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. त्या अगोदर व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मुलांना अगोदर फुलं पाहत होते, घ्यायची होती पूजेसाठी म्हणून. आणि ते पाहूनच आम्ही इकडं आलो. बघा काय काय माझा छोटा मुलगा याची किमती पाहत होता का त्या पुतळ्याला पाहत होता तो. आणि ते खेळणीच्या काउंटरवर आल्यानंतर आम्हाला आज विंडो शॉपिंगच करायची. खूप सारं काय असं घ्यायचं नव्हतं, मुलांना तेवढं चेंज म्हणून व्यवस्थित एकदम दुपारच्या वेळेला एकदम शांत बसतं आणि निवांत असं मुलांचा ते खूप वेळ असा शांत जातो. खूप रमतात आणि हा असंच ह्या खेळण्याचा रंग झाला होता. त्याची छत्र असतेच मुलांची, पण एक वेळेनंतर ऐकतो आणि आमच्या शेजारचाही मोठ्या मुलाचा फ्रेंड आहे तो आणि कपड्यांचं सर्व कपडे होते. त्यानंतर वेगवेगळी भांडी, खूप सारी अशी भांडी होती आणि त्या भांड्यांना पाहून वाटत होतं सर्व काही खरेदी करून जावं. पण आज शॉपिंग करायची आणि आपल्याला उपयुक्त असतं सामान, किराणा सामानामधलं तेच घ्यायचं होतं. आणि डीमार्टपेक्षा स्मार्ट बाजारमध्ये बाकीच्या वस्तू खूप सुंदर सुंदर असतात आणि म्हणूनच ते पाहण्यासाठी आलेलो होतो. आणि इथं काय हे डॉगीचं काही फूड आहेत वाटतं, म्हणजे सिटीमध्ये कुत्र्यांसाठी खाण्यासाठी काय काय असतं हे तेच पाहत होते माझी मुलं. आणि म्हणतही होते की आमच्यापेक्षा त्या कुत्र्यांची मांजरांची किती आयुष असते म्हणून. चला मग ते काय आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा विषय असतो. आणि इकडं हे कप सेट होते, चहा प्यायचे, कुकर, वेगवेगळं खूप काय काय होतं ते तुम्ही निवांत पहा. आणि मुलंही एकदम प्रत्येक सगळ्याचे म्हणजे स्मार्ट बाजारमध्ये घेऊन जाण्याचं एकच कारण की मुलांना प्रत्येक ह्याची प्राईस आणि म्हणजे स्मार्ट बाजारमध्ये किती किमतीला काय भेटतं आणि त्यापेक्षा बाहेरच्या मार्केटमध्ये किती फरक असतो दोन्ही वस्तूंमध्ये हेच दाखवायचं होतं मुलांना. आता ह्या वस्तूही आपल्याला बाजारात भेटतात सहज, पण त्याची किंमत आणि याची किंमत म्हणजे तुम्हालाही माहितीच असेल. हे प्लेट्स जे होते ते खूप सुंदर होते, पण हे प्लास्टिकचेच होते, खरं स्टीलचे नव्हते, पण दिसायला अगदी सुरेख होते. किती सुंदर, असं एखादा असं घ्यावा वाटला, पण म्हटलं परत नेक्स्ट टाइम आल्यानंतर घेऊ. आता सध्या असंच विंडो शॉपिंग करून जावी म्हणून. एकापेक्षा एक डिझाईन होता या प्लेटच्या, खरंच खूप सुंदर होते. नेक्स्ट टाइम गेल्यानंतर नक्की घ्यायचं असं ठरवून आलेली आहे मी आता. आणि दुपारची वेळ असल्यामुळे निवांत सर्व काही व्यवस्थित पाहायला मिळाला, हा एक फायदा झाला दुपारच्या वेळी गेल्यामुळे. कारण गर्दी अजिबात नव्हती, 4-5च काही ते तिथे ग्राहक आलेले असतील. आणि हे असे 4 ते 5 प्रकार होते या प्लेटामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे. आणि इकडे काचेची भांडी पण खूप सुंदर होती, पण मुलं लहान असल्यामुळे काचेची भांडी वापरायला सध्या भीतीच वाटत आहे. आणि ठेवण्यासाठीही तसं परफेक्ट जागा अवेलेबल नसल्यामुळे पण घ्यावंसं वाटत नाही. हे भाजी वगैरे ठेवण्यासाठी भांडी होती. खूप सुंदर सुंदर छान छान वस्तू आहेत स्मार्ट बाजारमध्ये. ह्या टोपल्या आहेत, त्याच्यामधली एक टोपली आहे माझ्याकडे ऑलरेडी, म्हणून मी काही घेतली नाही. दिसायलाही आणि क्वालिटीही छान असते ह्या टोपलींची. एकदा घेतलं की परत खूप दिवस टिकतात. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या इस्त्र्या, वेगवेगळ्या प्रकारचे कॉफीचे
ओव्हन काय काय वेगवेगळंच होतं ते सर्व. खूप साऱ्या वेगवेगळ्या मशिनी पण आहेत जे की आपल्याला म्हणजे खरंच माहिती नाहीत, आणि अशा ठिकाणी आल्यानंतर थोडंफार माहिती पण होतं. आपण मुळातच ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं नवल वाटणं हे साहजिकच आहे. शहरातले मुले लहानपणापासून ह्या सर्व गोष्टी पाहतात, त्यामुळे आता आपल्याला जितकं ह्या गोष्टींचं नवल वाटतं तितकं आपल्या मुलांना नक्कीच वाटणार नाही. आणि इथं स्टीलची भांडी पण खूप सारी होती, स्टील, पितळची, वेगवेगळ्या प्रकारचे चमचे, खूप सारं काही होतं. पण यातलं सर्व काही आपल्याकडे आहे, आणि एकच वस्तू वेगवेगळ्या प्रकारची घेऊन पण सध्या काही उपयोग नाही, म्हणून फक्त असं छान पाहून यायचं एवढंच ठरवलेलं होतं. इच्छा होती की मम्मी हे घे ते घे, सर्वच काही घे, पण यातलं काही घेतलं तर काहीच नाही, फक्त परत सहयोग आला तर जे गरजेचं असतं अगोदरचं म्हणजे सर्व त्यांनी स्टॉल लावलेलं होतं. दिवाळीसाठी म्हणजे खरेदी करतातच, त्यामुळं हे प्लेट्स ही खूप सुंदर होते. कढई तर पहा किती छान आहे. शोपीस आहेत वाटतं हे, आणि इकडे छोट्या मुलांचे टिफिन आणि वॉटर बॉटल पण होते. टिफिनचे खूप सारे प्रकार आहेत जे मुलांना आवडतील तेच. आणि इथं स्टडीचं हे सर्व सामान इथं ठेवलेलं होतं. वह्या, पुस्तकं, रजिस्टर, परत जे काही प्रोजेक्टसाठी मुलांना लागतं ते खूप काही होतं इथं. पण हे सर्व आपल्याला स्टेशनरीमधून घेतलं, जर जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर इथंही परवडतं, तसं काय महाग नसतं, कारण आपण आल्यानंतर इथून सर्वच काही सामान घेऊन जातो, त्यामुळं मुलांनाही थोडंफार काही घ्यायचं होतं स्टडी अभ्यासाचं त्यांचं जे काही होतं ते. आणि हे काय आहे ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा, म्हणजे छोट्या मुलाला खूप आवडलेलं होतं, त्याला म्हटलं थोडा वेळ घाल. आणि इकडं होतं हे बॅगा होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि सर्व प्रवासात जाण्यासाठीचं सामान होतं. इकडे खेळणी पण होती.
मोठ्या मुलाला त्याचा मित्र सोबत असल्यामुळं तोही रमलेला होता छान. आणि त्याचे म्हणजे मुलांचे बॉईजचे खेळणी होते, गर्ल्सचे वेगळ्या ह्याच्यामध्ये असतात आणि बॉईजचे वेगळ्या ह्याच्यामध्ये असतात. पेना ठेवण्यासाठीचं स्टँड. चला तर मग असा होता हा आजचा व्हिडिओ स्मार्ट बाजारमधला. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असंच व्हिडिओला भरभरून प्रेम देत जा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.